मलवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची बदली झाली आणि या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी थेट आपल्या मुलांचे दाखले मिळावेत अशी विनंती प्रशासनाला केली। नक्की ही विनंती का केली आपण सविस्तर बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत। मंडळी नमस्कार, मी संदीप जठार, आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून हा विषय आपण बघतोय। कारण अनेक वेळा शिक्षक शिकवत नाहीत या तक्रारीवरून शिक्षकांची बदली करण्याची मागणी पालक करतात। मात्र मलवडी शाळेमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे। कारण याच मलवडी शाळेमध्ये कार्यरत असलेले प्रशांत जाधव नावाचे शिक्षक आणि यांची बदली झाली। शिक्षकांच्या बदलीला थेट आव्हान इथल्या पालकांनी दिलेलं आहे आणि जर विद्यार्थ्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली रद्द होत नसेल तर मात्र ग्रामस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांचे दाखलेच माघारी मागितलेले आहेत आणि ही मागणी खरं तर शिक्षण विभागाकडे केलेली आहे। त्यामुळं मान तालुक्याच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली असून याबाबत शिक्षण विभाग नक्की काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्की विषय काय आहे पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून। मलवडी येथील जाधव गुरुजींच्या बदली विरोधात पालक आक्रमक, 11 विद्यार्थ्यांचे दाखला अर्ज दाखल। बदली रद्द करा अन्यथा 77 विद्यार्थ्यांचे दाखले काढू, मलवडी पालकांचा प्रशासनाला थेट इशारा। मान तालुक्याच्या शिक्षण विभागात सुरू आहे सावळा गोंधळ। मान तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मलवडी येथील शिक्षक प्रशांत जाधव यांच्या बदली विरोधात पालक आणि ग्रामस्थांनी आता थेट आक्रमक भूमिका घेतली आहे। जाधव गुरुजींबद्दल जी बदली रद्द झाली नाही तर शाळेतील सर्व 77 विद्यार्थ्यांचे दाखले काढून शाळा रिकामी करू असा थेट इशारा पालकांनी प्रशासनाला दिला आहे। शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशांत जाधव यांच्या बदलीमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। संच्या मान्यतेच्या नियमांचा आधार घेत त्यांची बदली करण्यात आली। ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर त्यांना प्रतिनियुक्तीवर पुन्हा मलवडी शाळेत पाठवण्यात आले। मात्र अवघ्या 2 महिन्यात ही प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आल्यानं पालकांचा संताप अधिकच वाढला। सोमवारी पालकांनी थेट शाळेत धडक देत आपला संताप व्यक्त केला। केंद्र प्रमुख आणि प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यांना शाळेत बोलावून जाधव गुरुजींची बदली कोणत्याही परिस्थितीत रद्द करा अशी ठाम मागणी करण्यात आली। मात्र निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याकडे नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यानं पालकांचा संताप आणखी वाढला। यानंतर पालकांनी प्रशासनाला थेट धक्का देणारा निर्णय घेतला। पहिल्याच दिवशी 11 विद्यार्थ्यांचे दाखला मागणी अर्ज शाळेत जमा करण्यात आले। उर्वरित विद्यार्थ्यांचेही दाखला अर्ज लवकरच देण्यात येणार असून बदली रद्द न झाल्यास शाळेतील सर्व 77 विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याची भूमिका पालकांनी घेतली आहे। प्रशासनाच्या भूमिकेवर पालकांचा सवाल। ज्या शिक्षकांमुळे शाळेचा शैक्षणिक आणि भौतिक विकास झाला त्यांनाच वारंवार बदलीचा फटका का असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जातोय। नियमांचा आधार घेत निर्णय घेतला जात असला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि पालकांची भावना प्रशासन लक्षात घेणार की नाही असा संतप्त सवालही उपस्थित होतोय। त्यांचे शिष्टमंडळ सातारा जिल्हा परिषदेत धडकणार असून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाधव गुरुजींची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे। आता 11 दाखला अर्जानंतर प्रशासन किती गंभीरपणे दखल घेणार आणि 77 विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याची वेळ पालकांवर येणार का याकडे संपूर्ण मलवडीचं लक्ष लागलंय। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।